हॅलो डिअर स्टुडंट्स, राज्यशास्त्राचे प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याच्या भाग 1 मध्ये आपण राज्य, राष्ट्र आणि राष्ट्रवाद या 3 संकल्पनांचा थोडक्यात अभ्यास करत असताना राष्ट्र म्हणजे काय तर एकात्मतेची भावना निर्माण होणे आणि त्यासाठी मग राज्य या राष्ट्र संकल्पनेच्या आधारावर आज एक राष्ट्रराज्य संकल्पनेअंतर्गत आपले अस्तित्व टिकवण्यास प्रत्येक राज्य प्रयत्नशील आहे। अशा राज्याची भूमिका कशी असावी याबाबतच्या काही मुद्द्यांचा आपण अभ्यास केला की ज्यामध्ये साधारणतः राज्याची भूमिका ही प्रामुख्याने राजकीय व्यवस्था आणि संविधान याला अनुसरून राष्ट्रभावना टिकवून ठेवणे, राज्याची आर्थिक प्रगती आणि राष्ट्र उभारणी निर्माण करणे आणि त्याचबरोबर शासन व लोककल्याण या दृष्टिकोनातून असणारी राज्याची भूमिका कशी असावी याबाबतचा आपण पहिल्या भागात अभ्यास केला। आजच्या या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, त्याचबरोबर कोशिंबिरीचा वाडगा, कोशिंबीर, तर लक्षात येईल की कोशिंबिरीचा वाडगा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा काय संबंध आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची समान मूल्ये कोणती आहेत की जी जगाच्या पाठीवर सर्वच राज्यांनी सामूहिकरित्या राष्ट्र निर्मितीसाठी किंवा राष्ट्रीय एकात्मतेसाठी स्वीकारणे गरजेचे असते किंवा स्वीकारले जाते। अर्थातच या 3 घटकांचा अभ्यास करत असताना साधारणतः राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यामध्ये 2 शब्दांचा आपल्याला समावेश असलेला आढळतो, तो म्हणजे राष्ट्र आणि त्यानंतर एकात्मता। अर्थातच राष्ट्र या संकल्पनेचा आपण मागील भागात अभ्यास करत असताना पाहिले की राष्ट्र म्हणजे काय तर ती एक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये प्रदेश, धर्म, वंश, जात, भाषा, संस्कृती याबाबतची भिन्नता दूर करून आपण सर्व एक आहोत ही भावना जेव्हा नागरिकांच्या मनात निर्माण होते तेव्हा त्या भावनेला आपण काय म्हणतो, राष्ट्रभावना। तर एकात्मता याचा अर्थ काय की कोणतीही भावना ज्या वेळेला आपण वैयक्तिक स्तरावर स्वतःसाठी स्वीकारतो, मात्र ज्या वेळेला एक राज्य एक राष्ट्र या दृष्टिकोनातून त्या भावनेला दूर ठेवत असताना, वैयक्तिक भावना दूर ठेवत असताना सामूहिक भावनेचा स्वीकार करणे आणि त्याद्वारे सर्व लोकांनी एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला राष्ट्रीय एकात्मता असे म्हणतात। अर्थातच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ज्या प्रमुख व्याख्या सांगितल्या जातात त्यापैकी आपल्याला या ठिकाणी जी अभ्यासनास दिलेली व्याख्या आहे ती म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जी व्याख्या दिलेली आहे की त्यानुसार राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही। राष्ट्रीय एकात्मता ही विटा किंवा सिमेंटने निर्माण करता येत नाही, ती छिन्नी व हातोड्यानेही निर्माण करता येत नाही। अर्थातच याचा अर्थ काय, ही कृत्रिम प्रक्रिया नाही आहे की एखादं घर किंवा एखादी इमारत बांधकाम करावी त्याप्रमाणे विटा किंवा सिमेंटने निर्माण करण्याची ती प्रक्रिया नाही आहे, किंवा एखादी मूर्ती निर्माण करत असताना ज्याप्रमाणे छिन्नी किंवा हातोड्याचा वापर केला जातो त्या प्रकारची ही प्रक्रिया नाही आहे। तर ही प्रक्रिया अतिशय शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते। अर्थातच ही प्रक्रिया कशी आहे, समाज, मानव आणि मानवाची सामाजिक व मानसिक अवस्था की ज्यातून या बदलांचा राष्ट्र या संकल्पनेचा ते मानसिकरित्या भावनिकरित्या स्वीकार करतात। या प्रक्रियेला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय एकात्मता। अर्थातच साधा अर्थ आपल्याला असा सांगता येईल की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एक अशी प्रक्रिया की जी जाणीवपूर्वक निर्माण करता येत नाही, ती प्रक्रिया ही मानवाने स्वतः स्वीकारली पाहिजे। आपण एखाद्या समाजाचा, आपण एखाद्या राज्याचा, आपण एखाद्या राष्ट्राचा घटक आहोत या दृष्टिकोनातून मानव जेव्हा भावनिक दृष्टिकोनातून, मानसिक दृष्टिकोनातून या संकल्पनेचा स्वीकार करतो, देश या संकल्पनेचा स्वीकार करतो आणि एक समान ओळख निर्माण करण्यासाठी पूर्ण मानवी समूह एकत्रित येतो, तेव्हा त्याला काय म्हणता येईल, राष्ट्रीय एकात्मता। अर्थातच प्रत्येक समाजामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये विविधता आढळून येते, मग ही विविधता
जातीय असू शकते, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक, आर्थिक कोणत्याही स्वरूपाची विविधता असू शकते. भारतासारख्या राज्यामध्ये तर सर्वच विविधता प्रामुख्याने आढळून येतात. मग अशा वेळेला या विविधता जोपासत असतानाही मानवाने या विविधतेच्या बाहेर जाऊन एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे आणि ही ओळख निर्माण होत असताना राष्ट्रवादाचा स्वीकार करणे, ज्याचा आपण मागील भागात अभ्यास केला की आपण एक आहोत आणि आपली ही एक असणारी भावना ही इतरांपेक्षा वेगळी असल्यामुळे आपण एक आहोत ही जेव्हा स्वीकारली जाते आणि आपापसातले भेदभाव दूर करून, आपापसातले असणारे मतभेद दूर ठेवून जेव्हा पूर्ण मानवी समूह अशा समान दृष्टिकोनात, समान भावने स्वीकारतो, मानव म्हणत असताना तो पूर्ण समाज जो त्या प्रदेशांतर्गत स्थायिक आहे, जो राज्यांतर्गत स्थायिक आहे, त्या पूर्ण समाजाने अशा एक भावनेचा दृष्टिकोन स्वीकारणे म्हणजे काय आहे? राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मतेला अनुसरून एक दुसरी व्याख्या म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो डॉक्टर ब्रिजमोहन यांची व्याख्या, की ज्यामध्ये त्यांनी असे स्पष्ट केलेले आहे की सर्व समूहाने आपल्या संकुचित निष्ठा, सर्व समूहाने, मग ते धर्म, जात, प्रदेश, भाषा या अंतर्गत वेगवेगळे पण असणारे जे समूह आहेत, अशा सर्व समूहाने आपल्या संकुचित निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेले ध्येय साध्य करण्याच्या, राष्ट्राने जे ध्येय स्वीकारले आहे, जसे की भारताने ध्येय स्वीकारले होते काय, की भारताचे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे. मग अशा वेळेला या आर्थिक राजकीय विकासाची जी ध्येय आहेत, अशा ध्येय साध्य करण्यासाठीच्या कार्याचा समान सहभाग घेण्याचा, ध्येय साध्य करण्याच्या कार्यात समान सहभाग घेण्याच्या मानसिक व सामाजिक प्रक्रिया, ध्येय साध्य करण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याची मानसिक आणि सामाजिक प्रक्रिया म्हणजे काय? राष्ट्रीय एकात्मता. अर्थातच ज्यावेळेला सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी असं म्हटले की ही कृत्रिम प्रक्रिया नाही आहे, तर ती स्वेच्छेने स्वीकारावयाची प्रक्रिया आहे, तर त्या ठिकाणी डॉक्टर ब्रिजमोहन काय म्हणतात की ही त्या सर्व समूहाने जे विविधतेमध्ये आहेत, अनेक जाती, धर्म, पंथ, वंश या विविधतेमध्ये आहेत, अशा सर्व समूहाने आपल्या संकुचित निष्ठा म्हणजे माझा धर्म, माझी भाषा, माझा प्रदेश, माझी जात या ज्या संकुचित निष्ठा आहेत, ज्या स्वतःच्या आहेत, त्या जोपासल्या पाहिजेत. मात्र ज्या वेळेला या निष्ठा या राष्ट्राने स्वीकारलेल्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून समोर येतात, तेव्हा त्या दूर ठेवणे आणि राज्याच्या आणि राष्ट्राच्या कार्यात समान सहभाग घेण्याच्या मानसिक आणि सामाजिक प्रक्रियेला, ही एक मानसिक प्रक्रिया आहे, पूर्णतः मानसिक आणि सामाजिक प्रक्रियेला राष्ट्रीय एकात्मता असे म्हणता येईल. अर्थातच राष्ट्रीय एकात्मतेचा हा अर्थ लक्षात घेत असताना आपण असे म्हणू शकतो की साधारणतः राष्ट्रीय एकात्मता ही सामाजिक व मानसिक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर आपण सर्व एक आहोत ही भावना असणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. आणि त्याचबरोबर एक तिसरा मुद्दा आपण असं सांगू शकतो की लोकांच्या मनातील समान नागरिकत्वाची जाणीव. समान नागरिकत्वाची म्हणजे वी आर इंडियन्स, आपण भारतीय आहोत म्हणजे समान नागरिकत्व. आणि ही जी समान नागरिकत्वाची जाणीव किंवा राष्ट्रनिष्ठेची भावना म्हणजे काय आहे? राष्ट्रीय एकात्मता. अर्थातच या राष्ट्रीय एकात्मतेच्या या दोन व्याख्यांमधून आपण हे स्पष्ट करू शकतो की राष्ट्रीय एकात्मता ही साधारणतः मानवी समाजाने स्वतःची असणारी जी व्यक्तिगत ओळख आहे, ती व्यक्तिगत ओळख दूर ठेवत असताना आपण आपली राष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे. मानवाने स्वतःची असणारी व्यक्तिगत ओळख दूर ठेवत असताना राष्ट्रीय ओळख निर्माण करणे आणि त्याचबरोबर प्रादेशिक, वांशिक, भाषिक आणि धार्मिक विविधता याबाबत राष्ट्रभावना स्वीकारणे म्हणजे काय आहे? राष्ट्रीय एकात्मता. अर्थातच आपल्यामध्ये एकीची भावना ज्या वेळेला निर्माण होते तेव्हा त्यास काय म्हणता येईल? राष्ट्रीय एकात्मता. अर्थातच ही राष्ट्रीय एकात्मता निर्माण करत असताना प्रत्येक राज्यामध्ये ज्या अनेक विविधता आहेत त्या विविधतेला अनुसरून अमेरिकेमध्ये अशा विविधतेच्या जी विविधता कोणती? प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक
अशा ज्या विविधता आहेत त्या विविधता एकत्रित जोपासत असताना जी राष्ट्रीय एकात्मता साध्य केली जाते त्याला त्यांनी कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलेलं आहे. आता कोशिंबिरीचा वाडगा या संकल्पनेमध्ये आपल्याला असं वाटतं की नेमका कोशिंबिरीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा काय सहसंबंध. अर्थातच ही कोशिंबिरीचा वाडगा म्हणजे नेमके काय, तर अमेरिकन समाजाचे वर्णन करण्यासाठी अमेरिकेमध्ये मेल्टिंग पॉट म्हणजेच सलाद बाउल या स्वरूपामध्ये या मूळ संकल्पनेचा उदय झाला. असं म्हटलं जातं की साधारणतः यामागची मूळ कल्पना अशी आहे की पूर्ण राष्ट्र हे एका मोठ्या घड्यासारखे आहे. घड्यासारखे म्हणजे माठासारखे आहे किंवा मोठ्या बाउलसारखे आहे, मोठ्या कटोऱ्यासारखे आहे की ज्यामध्ये अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती या मोठ्या घड्यामध्ये येते. म्हणजे अमेरिकन संघराज्य हे कसे आहे, एक मोठे बाउल आहे आणि ज्यामध्ये अनेक व्यक्ती प्रवेश करतात आणि कालांतराने अमेरिकी व्यवस्था व तेथील समाज यांच्याशी एकरूप होतात. अमेरिकन व्यवस्था आणि तेथील समाजाशी एकरूप होतात आणि प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक जी ओळख आहे, आता प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक जी ओळख आहे, फॉर एक्झाम्पल इटालियन, फ्रेंच, जर्मन, आफ्रिकन, आशियाई इत्यादी ज्या त्यांच्या ओळखी आहेत, या सर्व ओळखींना जपत असताना या बाउलमध्ये ते विरघळून जातात आणि एक नवीन अमेरिकन संस्कृती तयार होते आणि या व्यवस्थेला त्यांनी काय म्हटलेलं आहे, सलाद बाउल किंवा कोशिंबिरीचा वाडगा. साध्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की ज्याप्रमाणे अनेक भाज्या एकत्रित आणत असताना सॅलड किंवा सलाद किंवा कोशिंबीर निर्माण केली जाते, त्याप्रमाणे अमेरिकन समाज हा एक असा आहे की ज्या समाजामध्ये मूळ अमेरिकेची निर्मिती होत असतानाच, मूळ अमेरिकन समाजाची किंवा अमेरिकेची एक राज्य म्हणून निर्मिती होत असताना आपल्याला माहीत आहे की अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी स्वरूपामध्ये निर्माण झाले. अनेक जे छोटे मोठे राज्य होते ते राज्य एकत्रित आले आणि त्यांनी अमेरिकन समाजाची निर्मिती केली आणि त्यामुळे अशा विविध प्रादेशिक अस्मिता जपणारे स्वतंत्र राज्य जेव्हा एकत्रित आले तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती ह्या एका विशिष्ट स्वरूपाच्या समाज व्यवस्थेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्याचबरोबर दुसरी एक बाजू अशी होती की जगाच्या पाठीवर इतर राज्यांमधून की ज्याप्रमाणे इटालियन, फ्रेंच, जर्मन, आफ्रिकन, आशियाई, अर्थात ही काय आहे, ओळख आहे त्या नागरिकांची जे नागरिक या राज्यांमधून आलेत. म्हणजे इटली, फ्रान्स, जर्मन, आफ्रिका, आशिया खंडातून जे नागरिक अमेरिकेमध्ये येऊन स्थायिक झाले त्यांनी देखील काय केलं, त्या ठिकाणी त्या संस्कृतीशी स्वतःला समरस करून घेतले किंवा त्यामध्ये ते एक विरघळून गेले, अर्थात समारोप झाले. अर्थात ही जी संलग्न होण्याची किंवा समाविष्ट होण्याची ही जी प्रक्रिया आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, सलाद, कोशिंबीर, की ज्यामध्ये एका बाउलमध्ये अनेक संस्कृती आल्या, अनेक विविध प्रदेशाच्या विविध वंशाचे लोक एकत्रित आले. मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की हे सगळे एकत्रित आल्यानंतरही त्यांनी स्वतःची ही ओळख दूर ठेवत असताना अमेरिकन संस्कृतीचा स्वीकार केला आणि त्यामधून एक नवीन संस्कृती उदयास आली जी अमेरिकेची राष्ट्रभावना निर्माण करते आणि अमेरिकन म्हणून स्वतःची ओळख दाखवते. त्यावेळेला त्यास असं म्हटलेलं आहे की एक कोशिंबिरीचा वाडगा. याचं एक सिंपल उदाहरण आपण देऊ शकतो जे आपल्या महाविद्यालयाशी संबंधित आहे. आपल्या महाविद्यालयाचे संजीवक म्हणून असणारे डॉक्टर आत्माराम गावंडे सर हे मूळ भारतीय, आपल्या उमरखेड तालुक्यातील. ज्या वेळेला ते अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झाले त्यांचे अपत्य डॉक्टर अतुल गावंडे सर आणि स्मिता मॅडम ह्या जेव्हा अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या तेव्हा त्यांनी मूळ भारतीय असणारी त्यांची ओळख जोपासली. आजही ते आपल्याशी कनेक्टेड आहेत, मात्र त्यांनी संस्कृती कोणती स्वीकारली, अमेरिकन. त्यांचे नागरिकत्व कोणते आहे, अमेरिकन. म्हणजेच ही जी व्यवस्था आहे की भारतीय असताना, इटालियन असताना, फ्रेंच असताना, जर्मन असतानाही अमेरिकन संस्कृतीमध्ये स्वतःला विरघळून घेणे किंवा त्या संस्कृतीचा स्वीकार करणे म्हणजे काय आहे, एक प्रकारचे एकत्रीकरणाची ही जी प्रक्रिया आहे
त्यामधून त्याला काय म्हटलेलं आहे, कोशिंबिरीचा वाडगा. भारताच्या संदर्भात देखील आपण म्हणू शकतो, भारतामध्ये असे अनेक धर्माचे, वंशाचे, जातीचे, प्रदेशाचे लोक राहत असताना आपल्याला आढळतात. मग अशा वेळेला हे सर्व लोक जेव्हा भारतीय म्हणून ओळख सांगतात, आपली स्वतःची ओळख काय सांगतात, भारतीय. आता यामध्ये पहा, एक धर्म या संकल्पनेला अनुसरून जर आपण पाहिलं तर भारतामध्ये हिंदू, इस्लाम, त्यानंतर ख्रिश्चन, पार्शियन, जैन, सीख असे अनेक धर्माचे लोक राहतात. आणि त्याचबरोबर भाषेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मराठी, तामिळ, पंजाबी, हिंदू, सीख, मुसलमान, ख्रिश्चन अशा अनेक ओळख ते स्वतःची सांगतात. आपण सांगतो आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण मराठी भाषिक आहोत, पण ज्या वेळेला ही ओळख भारताच्या दृष्टिकोनातून सांगण्याची आपल्याकडे एक वेळ येते, त्यावेळेला आपण आपली ओळख काय सांगतो, भारतीय. अर्थात ही ओळख सांगत असताना आपण आपल्या असणाऱ्या ह्या ज्या संकुचित ओळख आहेत की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण मराठी भाषिक आहोत, ही ओळख आपण काय करतो, दूर ठेवतो. आणि ज्यावेळेला एक इंडियन म्हणून आपण आपली ओळख सांगतो, त्यावेळेला आपण आपली भाषा, जात, प्रदेश याच्या पलीकडे जाऊन फक्त आणि फक्त भारतीय ओळख म्हणून सांगण्यास सुरुवात करतो. आणि या व्यवस्थेला काय म्हटलेलं आहे, कोशिंबिरीचा वाडगा. म्हणजेच कोशिंबिरीचा वाडगा ही एक अशी व्यवस्था की ज्यामध्ये व्यक्ती अथवा गटांची ओळख पुसून टाकली जात नाही. आपली ही जी ओळख आहे ती पुसून टाकली जात नाही की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण मराठी भाषिक आहोत, ही पुसून टाकली जात नाही. मात्र ही ओळख जोपासत असतानाच आपण जे समाज आहे, भारतीय समाज, त्या समाज निर्मिती करत असताना या संकुचित ओळखींना दूर ठेवत असताना आपली स्वतःची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करतो. आणि ती राष्ट्रीय ओळख कोणती आहे, आपण भारतीय आहोत. आणि या व्यवस्थेला काय म्हटलेलं आहे, कोशिंबिरीचा वाडगा. तर या कोशिंबिरीचा वाडगा या संकल्पनेला अभ्यासल्यानंतर आपल्याला हे पाहायचं आहे की मग अशी राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी नेमके राज्यामध्ये आपण कोणत्या स्वरूपाची मूल्य जोपासली पाहिजेत किंवा राष्ट्रीय एकात्मता ही मूल्य आहेत साधारणतः 7 स्वरूपाची, की ज्यामध्ये समान नागरिकत्व, त्याचबरोबर विविधतेत एकता, राष्ट्रप्रती निष्ठा, त्यानंतर 4थे मूल्य भिन्न समुदायाबाबत बंधुत्वाची भावना, 5वे धर्मनिरपेक्षता, 6वे मूल्य सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आणि 7वे मूल्य ते म्हणजे समानता. या मूल्यांची जपणूक करत असताना राष्ट्रीय एकात्मता साध्य करणे शक्य होऊ शकते. आणि त्याला अनुसरून मग कशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित असणारी ही मूल्ये आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य कशा प्रकारची भूमिका बजावते याचा आपण पुढील भागामध्ये अभ्यास करूयात.